हॅलो. आज आपण बघणार आहोत याच्यामध्ये चॅप्टर फर्स्ट हिस्ट्रीमध्ये चॅप्टर फर्स्ट हिस्टोग्राफी डेव्हलपमेंट द वेस्ट. त्याच्या काही MCQ बघणार आहोत. MCQ मध्ये बघा, चूज द करेक्ट ऑप्शन, गिवन ऑप्शन्स अँड कंप्लीट द सेंटेन्स. ओके. इट मे बी सेड दॅट डॅश वॉज द फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टोग्राफी. ओके. लिओपोल्ड रँके. याचं उत्तर काय? लिओपोल्ड रँके. ऑप्शन नंबर C इज अ करेक्ट ऑप्शन आन्सर्स. इट मे बी सेड दॅट वॉज द फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टोग्राफी लिओपोल्ड रँके. कोण? लिओपोल्ड रँके. ओके. लिओपोल्ड रँके यांना आधुनिक इतिहास लेखनाचा मॉडर्न हिस्टोग्राफीचा जनक म्हणले जाते. त्यामुळे ह्या क्वेश्चनचं उत्तर असणार आहे लिओपोल्ड रँके. ओके. सेकंड वन, डॅश रोड द बुक ऑफ इंटायटल आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. तर याचं मिशेल फुको. याचं उत्तर असणार आहे मिशेल फुको. कोण? मिशेल फुको. आता आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? मिशेल फुको. जन क्लिअर. त्यानंतरचं असणार आहे थर्ड वन, डायलेक्टिक्स मेथड्स वॉज एक्सप्लेन बाय. कोणी केले? हेगेल. याचा आन्सर असणार आहे हेगेल यांनी डायलेक्टिक्स म्हणजे वाद प्रतिवाद संवाद हा जो कन्सेप्ट आहे याची पद्धत यांनी हेगेल यांनी मांडली. कोणी मांडली? हेगेल यांनी मांडली. इज अन क्लिअर. तिन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाली. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत फोर्थ नंबरचा. फोर्थमध्ये आहे, ॲट द ऑनसेट द 20th century dash school of histographhy in France gave a new direction to history writing. ओके. तर याचं उत्तर असणार आहे ॲनालिस्ट स्कूल्स. कोणतं? ॲनालिस्ट स्कूल्स म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके. म्हणजे या फ्रान्समधील ॲनालिस्ट स्कूलने इतिहास लेखनाला एक नवीन दिशा दिली आणि त्यांनी केवळ पॉलिटिकल्स न लिहिता सामाजिक आणि अर्थशास्त्र आणि संस्कृतीला पण त्यांनी महत्त्व दिले. ओके. तर क्वेश्चन नंबर 5, डॅश एक्सप्लेन द क्लास थेरी. ही कोणी केली? कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स यांनी क्लास थेरी मांडली. कोणती मांडली? क्लास थेरी म्हणजे वर्ग संघर्ष. क्लास थेरी म्हणजे काय? वर्ग संघर्ष. क्लास थेरी मांडली त्यांनी. क्लास थेरी. ओके. याच्यामध्ये सगळ्याच वर्गातील ज्या संघर्षाचा होणारी इतिहासाची प्रगती हा याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे म्हणजे कार्ल मार्क्स. ओके. क्लिअर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला बी मध्ये आणि बी आपल्याला ओळखायचं आहे आयडेंटिफाय द रॉंग पेअर. काय? आयडेंटिफाय द रॉंग पेअर ऑफ फॉलोइंग रीराइट्स. तर याच्यामध्ये दिलेलं आपल्याला चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडीमध्ये जॉर्ज विल्यम्स हेगल्स यांनी काय लिहिलं? रिझन ऑफ द हिस्ट्री. हे ऑप्शन बरोबर आहे. लिपोर्ड ऑन रँक यांनी काय लिहिलं? द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. हे पण बरोबर आहे. त्यानंतर हेरोडस द हिस्ट्रीज. हे पण ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर कार्ल मार्क्स डिस्कोर्स द मेथड्स. हे ऑप्शन्स
चुकीचं आहे, हे ऑप्शन चुकीचं आहे. त्यामुळे याची जी चुकीची जोडी असणार आहे ही असणार आहे. कोणती असणार आहे? नंबर 4. समजलं? त्यानंतरचा ऑप्शन आहे आपला चुकीची जोडी ओळखा. रेने डेकार्त, फादर ऑफ मॉडर्न हिस्टोग्राफी. कार्ल मार्क्स क्लास थेरी हे बरोबर आहे. मायकल्स आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हे पण बरोबर आहे. जॉर्ज विल्यम्स फ्रेडरिक हेगल्स हे पण बरोबर आहे. तर हे पहिलं जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे हे. ओके, याचं उत्तर असणार आहे हे. क्लिअर? त्यानंतर येतं नेक्स्ट क्वेश्चन्स आपला तिसरा. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं आहे द फिजिकल्स अँड नॅचरल सायन्स इम्पिरिकल्स मेथड्स, मॉडर्न हिस्टोग्राफी सायंटिफिक मेथड्स, गोटिजन्स युनिव्हर्सिटी इंडिपेंडेंट डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री, ॲनल स्कूल्स ब्रिटिश हिस्ट्रियन्स. तर याचं चुकीचं उत्तर आहे ॲनल हिल्स, जे की आपण आत्ताच बघितलं. त्यामुळे चुकीचं म्हणजे ही चुकीची जोडी आहे. त्यामुळे आपलं या प्रश्नामधलं उत्तर असणार आहे नंबर 4. या प्रश्नामधलं उत्तर असणार आहे नंबर 4. ओके, जन क्लिअर? आता आपण क्वेश्चन बघणार आहोत. डू ॲज इन्स्ट्रक्टेड. कोणता? डू ॲज इन्स्ट्रक्टेड. बघा, कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. आपल्याला कन्सेप्ट मॅप कंप्लीट करायचं आहे. या कन्सेप्ट मॅपमधले उत्तर आपण बघणार आहोत. याच्यामध्ये दिलेलं आहे व्हेरियस डिसिप्लिन्स युजफुल इन हिस्ट्री रिसर्च. याच्यामध्ये पहिलं आहे आर्किओलॉजी. कोणतं? आर्किओलॉजी. हे दुसरं अँथ्रोपोलॉजी. अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र. अँथ्रोपोलॉजी. सोशिओलॉजी म्हणजे समाजशास्त्र. सोशिओलॉजी. त्यानंतर जिओग्राफी. भूगोल. पुरातनशास्त्र, आर्किओलॉजी, अँथ्रोपोलॉजी, सोशिओलॉजी आणि जिओग्राफी. ओके, हियर द वेरियस डिसिप्लिन्स इन हिस्टोरिकल रिसर्च. समजलं तुम्हाला? पहिला आर्किओलॉजी, अँथ्रोपोलॉजी, सोशिओलॉजी आणि जिओग्राफी. ओके, आता सेकंडचं आपण उत्तर बघूयात. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे सेकंडचे उत्तर. पहिल्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. नोटेबल स्कॉलर्स इन युरोप. रेने डिकार्ट्स. पहिलं आहे रेने डिकार्ट्स. दुसरं वॉलेंटर्स. तिसरं लिओपोल्ड ऑन रँक. कार्ल मार्क्स. क्लिअर? हे होते याचे आन्सर्स. ओके, क्लिअर? तर आता आपण सेकंड बघूयात. कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स.
फॉलोइंग टेबल्स. तर याच्यामध्ये या टेबलमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. या टेबलमध्ये आपल्याला बुकची माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला रायटरची माहिती लिहायची. बरोबर आहे. द हिस्ट्रीज, हा हिस्ट्री कोणी लिहिला. हेरोडोटस. कोण लिहिला. हेरोडोटसने लिहिला. हेरोडोटस. ओके. त्यानंतर इकडे रेने डिकार्टिस डिस्कस ऑन मेथड्स. बुक कोणती लिहिली. डिस्कस ऑन द मेथड ही बुक त्याने लिहिली. ओके. त्यानंतर दास कॅपिटल्सनं कोणती बुक लिहिली. दास कॅपिटल ही बुक कोणी लिहिली. कार्ल मार्क्स. कोणी लिहिली. कार्ल मार्क्स. कोणी लिहिली. कार्ल मार्क्स. ओके. त्यानंतर मायकल फोकल यांनी कोणती लिहिली. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज नावाची जी बुक आहे ही मायकल फोकाल्टे लिहिली. कोण लिहिली. मायकल फोकाल्टे लिहिली. ओके. समजला हा कन्सेप्ट. तर हे होतं 2 क्वेश्चनमध्ये आपण बघितलं. इथपर्यंत तुम्हाला क्वेश्चन समजले असावे. पुढच्या क्वेश्चनसाठी आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके. आता आपल्याला सेकंड हे आहे, आपल्याला चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये आपल्याला विचारलेलं आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑफ द चार्ट. ओके. पर्सनॅलिटी दिलेली आहे. स्पेशल फीचर्स आपल्याला दाखवायचे आहेत. त्याच्यामध्ये दिलेलं आहे व्हॉलंटियर्स. व्हॉलंटियरने काय केलं. स्पेशल फीचर्स. फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टोग्राफी. ओके. त्यानंतर द फंडामेंटल ऑफ फेमिनिझम. हे कोण. मेरी ओलेन्स्टोक्रॉफ. हे मायकल फोकल यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. आणि क्लास थेरी ही कार्ल मार्क्स. ओके. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असावं की क्वेश्चन्स 2A याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. त्यानंतर आयडेंटिफाय द रॉंग पेयर्स. ओके. त्यानंतर की तुम्हाला चूज द करेक्ट ऑप्शन्स. ओके. हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन असतात ज्यावेळी तुम्ही प्रॉपरली करायचे, कारण हे कमी जरी क्वेश्चन असेल तर जास्त मार्क्स देणारे क्वेश्चन असतात. ओके. त्यानंतरचे हे IMP क्वेश्चन आहेत. तुम्ही हे क्वेश्चन्स पण बघू शकतात. ओके. तुम्हाला ह्या क्वेश्चनच्या बाबतीत काही नोट्स वगैरे हवे असतील तर डायलेक्ट्रिक्स, ॲनालिसिस, द हिस्टोरियन्स, रेने डिकार्टिस ह्याबद्दल पण आपण बघणार आहोत. ओके.